नमस्कार, मी सौरभ कोरटकर। महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे निघत आहेत असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केलाय। याचवेळी तमाम हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन सुद्धा केलंय। राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही लोकांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात असा पलटवार आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केलाय। समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत, त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते। पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत। काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्याला भरघोस मतांनी मतदान करा। ते आता फतव्याकडे वळल्यात। फतवा बघा, काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, बरं का, ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी। महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून त्याने बसलेलं महाराष्ट्र पाहिजे आहे। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्गृहस्थ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। याबद्दल ईडीचे आभार।